नमस्कार सर्वांना, मार्गशीर्षातील दुसऱ्या गुरुवारच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आता मी महालक्ष्मीचे पूजन करण्यासाठी इथे चौरंग मांडलेला आहे, समया ठेवलेल्या आहेत। समईचं फक्त पूजन करून घेते, प्रज्वलित थोड्या वेळाने करते कारण इकडे तिकडे हात लागतो। आता मी कलश पूजन झाल्यानंतर प्रज्वलित करणार आहे। हळदी कुंकू वाहून घेतलेला आहे। पाटाभोवती रांगोळी काढायची असते, पण आता इथे मी रांगोळी आहे ती ठेवत आहे। तांदूळ गोलाकार पसरवून घेत आहे। हा छोटा तांब्या कलश मी पाण्याने भरून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये पैसा, सुपारी, फूल, हळदी कुंकू वाहत आहे। इथे मी कलशावर स्वस्तिक चिन्ह काढून घेतलेला आहे। आपणा सर्वांना एक विनंती आहे, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। कलशावर पाचही बाजूला हळदी कुंकवाची बोटे ओढलेली आहेत। आता विड्याची 5 पाने मी कलशावर मांडते आहे। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आता मी यावर नारळ ठेवते आणि कलश त्याच्या जागी स्थापन करते। तुम्ही माझा मागच्या गुरुवारचा व्हिडिओ पाहिला असेल। प्रत्येक वेळेस मी थोडी वेगवेगळी पूजा करत असते, मांडणी करत असते। गणेशाचे आणि लक्ष्मीचे पूजन करण्याआधी मी इथे समया प्रज्वलित करत आहे। अग्निदेवतेला नमस्कार करते। थोड्या वेळापूर्वी मी सर्वच देवांना छान दही दूध तुपाने आंघोळ घालून पूजा केलेली आहे। तर आता मी गणपतीची स्थापना इथं करून घेते, त्यांना हार घातलेला आहे। गणेश पूजन झाल्यानंतर आता लक्ष्मीची स्थापना करते आहे, पण हळदी कुंकू वाहते आहे। प्रत्येक वेळी मी पुस्तकाप्रमाणे अगदी साधी पूजा करत असते। आज अगोदरच मी देवीसाठी फुलांचा हार बनवून घेतलेला होता, तो देवीला घालते। आणि विशेष म्हणजे कलशावरील नारळाला घालण्यासाठी ही वेणी मी घरच्या घरी बनवलेली आहे। देवीला फूल वाहते। हे पंचामृत बनवलेलं आहे। दही, साखर, तूप, मध, दूध घालून हे पंचामृत बनवलेलं आहे। त्याचा नैवेद्य देवीला अर्पण करते। पूजेसाठी 5 फळं आवश्यक असतात, तर मी यावेळी केळी नैवेद्यासाठी आणल्या आहेत। केळीचा नैवेद्य मी अर्पण केलेला आहे। आता अगरबत्ती ओवाळते। सकाळी छोटी रांगोळी काढून उंबरठ्यावर हळदीचे लेपन केलेले आहे। धूप, दीप, कापूर, अगरबत्ती, षोडशोपचार पूजा संपन्न झालेली आहे। आता मी लक्ष्मी व्रताची कथा आणि महात्म्य वाचायला बसते आहे। हे सर्व वाचून घेते मी। श्री लक्ष्मी आपल्याला प्रसन्न व्हावी, ती आपल्या घरात नित्य स्थिर राहावी, आपल्याला विपुल धन, सुख, समृद्धी, शांती लाभावी, यासाठी आपण सर्वांनी मनापासून श्री लक्ष्मीचे व्रत नेमाने केले पाहिजे। जे सर्व कथा आणि महात्म्य वाचून झालेले आहेत, त्या मी आरती करत आहे। आता माझी पूजा संपन्न झालेली आहे। माझी आजची पूजा तुम्हाला आवडली का? व्हिडिओ आवडला तर लाईक करा। पाहिल्याबद्दल धन्यवाद।